अटलजी देश ज्यांच्या श्वासात होता. आज 25 डिसेंबर हा केवळ एक दिवस नाही, हा भारताच्या आत्म्याला वंदन करण्याचा महान दिवस आहे. आज जयंती आहे भारताच्या अशा नेत्याची ज्यांनी सत्ता उपभोगली नाही तर सत्तेला सेवेत बांधले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. सत्ता का खेल चलेगा, सरकारें आएंगी और जाएंगी, मगर ये देश रहना चाहिए. ही ओळ केवळ कविता नव्हती, तो अटलजींच्या श्वासोच्छ्वासाचा मंत्र होता. 25 डिसेंबर 1924 ग्वाल्हेरच्या एका साध्या घरात एक बालक जन्माला आले. पण काळाच्या ओघात तो बालक भारताच्या इतिहासाचा आवाज बनला. 1942च्या छोडो भारत आंदोलनात तरुण अटलजी तुरुंगात गेले. वय लहान होतं, पण देशासाठी झुकायला तेव्हा देखील ते शिकले नाहीत. संघाची शिस्त, राष्ट्रवादाची जाणीव आणि संस्कृतीचा अभिमान यांनी अटलजी घडले. ते कधी सत्तेच्या मागे धावले नाहीत, सत्ता त्यांच्या मागे चालत आली. अटलजींचे वैशिष्ट्य काय होते माहीत आहे? ते विरोधकांनाही आपलेसे करायचे. शत्रू नव्हते, फक्त मतभेद होते. पंडित नेहरू म्हणाले होते, हा मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान बनेल. 3 वेळा पंतप्रधान, 24 पक्षांचे सरकार, पण एकही दिवस अस्थिर नाही. 1999मध्ये सरकार पडले एका मताने, आणि तेव्हा अटलजी म्हणाले, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. ही कविता नव्हती, तो होता एका योद्ध्याचा आत्मा. पोखरण 2. जगाला भारताची ताकद कळली. कारगिल. शांत स्वभावाचा पंतप्रधान देशासाठी कणखर बनला. शांती हवी, पण सुरक्षिततेच्या किमतीवर नाही, हा अटलजींचा स्पष्ट संदेश होता. अन्नपूर्णा योजना, किसान क्रेडिट कार्ड, ग्रामीण रस्ते, गरिबांच्या पोटाची, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची अटलजींनी काळजी घेतली. लाहोरला बसने गेले, शत्रू नव्हे शेजारी म्हणून. हातात हात दिला, पण डोळ्यात देशाचा स्वाभिमान होता. भारत जमीन का तुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष आहे. कवितेतूनही तो देशालाच बोलायचा आणि स्वतःला ओळखताना म्हणायचा, हिंदू तन मन, हिंदू जीवन. 16 ऑगस्ट 2018 भारत शांत झाला. एक युग निघून गेलं. विद्यमान पंतप्रधान, संपूर्ण मंत्रिमंडळ पायी चालत शेवटचा निरोप देत होतं. कारण हा केवळ माजी पंतप्रधान नव्हता, हा भारताचा अटल आधार होता. अटलजी म्हणाले होते, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में. आजही हे शब्द भारताला उभं राहायला शिकवतात. भारतीय राजकारणाचे अजातशत्रू, देशप्रेमाचा दीप, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त शतशः नमन. अटलजी गेले नाहीत, ते भारताच्या श्वासात आहेत. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.